चला मॅचला सुरुवात होते दुसऱ्या मॅचला सिया स्पोर्ट्स आणि त्याचबरोबर सनिकोनने टॉस जिंकला बॉलिंगचं डिसिजन घेतलं समोर मात्र जे सिया स्पोर्ट्सची जी टीम आहे त्यांना बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय मॅचला होती सुरुवात पहिलाच बॉल गोलंदाजी मार्क वरती असतील अमेय पवार आणि पहिला बॉल होता एक्स्ट्राज मात्र मिळून जातील सनिकोन या टीमचा हा देखील एक महत्वपूर्ण गोलंदाज आहे एक चांगला ऑलराऊंडर आहे समोर असतात ऋषी बारे वर्गभक्कम बाद्याचा खेळाडू सौरभ पाटील ऋषी बारे लेफ्ट राईट कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते यावेळेला हवाई यात्रेवरती चेंडू खूप उंच गेलाय जेवढा उंच गेलाय तेवढाच लांब गेलाय का येस ऍब्सोल्युटली चेंडूला मात्र हवाई सफर वाऱ्याचा वेग होता आणि त्या वेगाबरोबर चेंडू देखील आउट ऑफ द मार्कचा हा षटकार आणि आपण म्हणतो ना की ऋषी वारेला तुम्ही खूप काळ शांत ठेवू शकत नाहीत लगेचच पुढच्याच बॉलवरती त्यांनी प्रहार केला पहिला बॉल वाईड होता सरळ बॅटच्या रडार मध्ये होता सरळ बाहेर मारलाय वाडिश लॉंग आउटच्या परिसरामध्ये सारंस पाहायला मिळाले अमेय पवार असेल गोलंदाजी ट्रॅक वरती पहिल्या ओव्हर पासूनच मात्र इथे फलंदाज आक्रमण करताना दिसत आहेत ओ यावेळेला फसवलंय ऋषी बारेंना बाहेर जावं लागेल बॅटच्या बाहेरच्या बाजूची कडा घेतली गेली जिथे जे कीपर आहेत मुदस्तर वागजनकर यांनी कोणती चूक केली नाही काय कॅच पकडली आहे आणि अमेय पवार यांनी देखील चांगला साफला रचला आणि आता ऋषी बारे चेहऱ्यावरचं नैराश्य घेत बाहेर जाणार आहेत खूप चुकीचा फटका होता बाहेर शफल देखील झाले होते आणि त्याच्यानंतर बॅटची एज घेतली आणि कीपरनं मात्र तिथे कॅच पकडली दोन्ही टीमचे 12th मॅन कंपल्सरी कॉम्बोज कडे पाठवून द्या मॅच थांबवायची आहे सर सागर साळवी यांना बॅटिंगसाठी आता पाठवलंय क्रमांक 3 वरती सुरुवातीच्या ओव्हरमध्ये विकेट औषमच्या थोडं बाहेरचा बॉल पुन्हा एक्स्ट्राज असेल म्हणजे पहिला बॉल वाईट त्याच्यानंतर सिक्स आला त्याच्यानंतर लगेच विकेट आणि हा चेंडू मात्र वाईट बॉल टाकलाय दुसरी मॅच मैदानामध्ये आपण पाहतोय आजच्या दिवसामध्ये खूप साऱ्या मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत राऊंड द विकेट बॉल ऑनला ड्राईव्ह केले शतरक्षक असेल डिफेंड विकेटला तैनात आहेत केवळ एकच रस मात्र घेतलाय सागर साळवी हे बॅटिंग साठी आलेले आहेत मागच्या लीग मध्ये देखील आपण त्यांना पाहिलं तेवढे एफर्ट्स आपण बघितले नव्हते या लीग मध्ये मात्र सागर साळवी यांना चांगली कमालची आता संधी मिळाली आहे चांगली संधी मिळाली आहे आणि अगदी त्या संधीचं मात्र सोनं करताना दिसतील का सागर साळवी सौरभ पाटील आहेत डावखऱ्या शैलीचा फलंदाज आहे मोठे प्रहार ते देखील करू शकतात एक चांगला पोटेन्शियल आहे सौरभ पाटील हा जो फलंदाज आहे त्याच्याकडे परंतु खरंच अमेय पवार यांची तारीफ करावी लागेल चांगला फटका खेळला गेलाय ड्राईव्ह केले शतरक्षक असतील तोपर्यंत थ्रो करतील अतिशय वेगाने मात्र 2 रन्स मात्र कंप्लीट होणार आहे
11 रन स्कोर. अकरा रन स्कोर बोर्डवरती लागलेले आहेत. एक फलंदाज देखील बाद झालाय. सौरभ पाटील आक्रमण करतील का? मागची मॅच अगदी रोजचं पारनं फिरणारी मॅच पाहायला मिळाली. चांगला ड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षक असतील. अगदी कव्हरच्या दिशेनं आपण त्यांना पाहिले. एक रन स्ट्राईक रोटेट झाली आहे. चला एक ओव्हरचा खेळ संपलाय. स्कोर बोर्ड जाऊन पोहोचले. लॉस ऑफ 112 रन्स. 12 रन्स पहिल्या ओव्हर मध्ये. सर एक चेंडू रिमेनिंग आहे. एक चेंडू अजून शिल्लक आहे. चला ओव्हर झालेली नाही. एक चेंडू अजून देखील शिल्लक असेल. या ठिकाणी जे आमचे ऑफलाईन स्कोरर असतील त्याचबरोबर ऑनलाईन स्कोरर या दोघांना मात्र या ठिकाणी क्रॉस चेक केलं गेलं आणि त्याच्यानंतरला मात्र अजून एक चेंडू शिल्लक आहे असं सांगितलं गेलं ऑफिशियल्स यांना. त्यावेळेला चांगली गोलंदाजी आहे. आता मात्र षटक क्रमांक 1 चा खेळ संपलेला आहे. लॉस ऑफ 112 रन्स. 12 रन्स पहिल्या ओव्हर मध्ये. मनोज मोहिते आणि अक्षय निवते आपल्यासाठी जे कॅश प्राइज झालं होतं आपण कॅश प्राइज ऍक्सेप्ट करण्यासाठी कॉम्बॉक्स कडे या. मनोज मोहिते आपल्यासाठी कॅश प्राइज झालं होतं. अक्षय निवते आपण कॅश प्राइज घेण्यासाठी यायचंय. अक्षय कॅश प्राइज घेण्यासाठी या. मनोज मोहिते आपण कॅश प्राइज घेण्यासाठी यायचं आहे. राईट हॅम ओव्हर द विकेट डावखुऱ्या शैलीचा फलंदाज सौरभ पाटील यांच्या विरोधामध्ये अमन ऐनरकर गोलंदाजी करतील. पहिलाच बॉल दर्जेदार वेगाने टाकलाय परंतु खूप बाहेरचा बॉल आहे. एक्स्ट्राज मात्र मिळून जातील. मनोज मोहिते सर आपण कॅश प्राइज घेण्यासाठी या. संतोष डाडवे यांच्या माध्यमातून जे कॅश प्राइज लागलं होतं ते आपण देतोय. यावेळेला फुल टॉस बॉल फटका मात्र फसलाय. प्रॉपर असा टायमिंग नाहीये. त्या गतीला ते बीट होताना देखील आपण बघतोय आणि तिथे क्षेत्ररक्षक फंबलिंग करताना दिसलेले आहेत. या मॅच मध्ये कोणीतरी आपण पाहिलं सुरुवातीपासून जे बॉलर आहेत म्हणजे अभय पवार असू देत त्याचबरोबर अमन ऐनरकर असू देत आतापर्यंत थोडं वर्चस्व राहिलंय या गोलंदाजांचं. आणि इथे कुठेतरी खराब गोलंदाजी. अंपायरचा इशारा मात्र नो बॉलचा आलाय. एक्स्ट्राज मात्र मिळतील. आणि आता बॅटर्ससाठी आता फ्री हिटची एक चांगली पर्वणी असणार आहे. फ्री हिट वरती आक्रमण ते करू शकतात. तर थोडी बाजू देखील बदलले. मागचे जे चेंडू आहेत परंतु नाही तसं नाहीये. कारण फ्री हिटचा बॉल तुम्हाला त्याच दिशेने टाकावा लागणार आहे.
आणि या चेंडूवरती आक्रमण करता येत नाहीये फलंदाज सौरभ पाटील यांना. चेंडू पडल्यानंतर भन्नाट वेगानं किपरच्या हातामध्ये जातोय. स्कोर थोडासा स्थिरावलाय. त्यावेळेला पुन्हा एकदा म्हणजेच काय तर इथे व्हाईट बॉलचा इशारा आहे. तो जे बॅटर्स आहेत जाग्यावर न खेळत आहेत. सो फुटवर्क खूप महत्वाचं आहे. मोबाईलचं नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क खूप इम्पॉर्टंट आहे. तर बॅटर्सचं दिसत नाहीये. सौरभ पाटील जाग्यावर मोठे फटके खेळत आहेत. तो त्याच्यासाठी फुटवर्क खूप इम्पॉर्टंट असतं. खूप बाहेर बॉल टाकलाय. ती ऑफ स्टॉपच्या खूपच बाहेर. अंपायरचा इशारा मात्र तिथे व्हाईट बॉल झालाय. हे षटक देखील खूप मोठं चालणार आहे. अमन ऐनरकर सौरभ पाटील 5 चेंडू फेस केलेत. केवळ 5च रन्स वरती ते खेळत आहेत. आतापर्यंत फक्त 2च चेंडू टाकलेत अमननं. यावेळेला क्लास आहे. प्युअर क्लास स्ट्रोक सौरभ पाटीलच्या बॅटमधून. एक दर्जेदार फटका षटकार. आता सांगितलंय सौरभ पाटीलनं देखील मी देखील शांत बसणारा खेळाडू नाहीये. मोठे फटके मी देखील खेळू शकतो. आणि तोच इरादा आता दिसलाय. तो आक्रमक पवित्रा आपण आता बघतोय. अमन ऐनरकर वरती त्यांनी प्रहार केलेत. चांगली बॅटिंग. सौरभ पाटील ऋषीबारे बाद झाल्यानंतर आता चांगली कमान सांभाळली. या बॉल वरती त्यांनी 6 ठोकलाय. त्याच्यानंतर सागर साळवी आहेत. त्यांना देखील चांगली साथ द्यावी लागेल. नाव सागराप्रमाणे अगदी अथांग क्रिकेट खेळणं गरजेचं असेल सागर साळवी यांना. यॉर्कर ओहो क्लास बॉल आहे. सरळ गोलंदाजीचा ब्रह्मास्त्र टाकलंय. फलंदाज फक्त आणि फक्त अक्कबक्क राहिलेत. यॉर्कर लेनचा बॉल. आणि जो प्रश्न विचारला फलंदाजांना अजिबात उत्तर नव्हतं. चेंडूला डिफेन्स केलं. सन्मान दिलाय. थांबवलंय तिथे चेंडूला. मागच्या बॉलवरती 6 आला. अमन ऐनरकरचा कमबॅक पाहायला मिळाला. सनीकुंड आणि यावेळेला खरा बॉल. ओ दिशा से फटके तो वही लोग पडेंगे फटके. आणि तिथे काय घडलंय परवेश चिरकवत होते. खूप साऱ्या घटना आपल्याला पाहायला मिळतील. परंतु तिथे 6 रन्स देखील पाहायला मिळतात. कॅच देखील सुटली आणि 6 रन्स देखील मिळालेत. पाटीलच्या बॅटमधून षटकार आला. एक बॉल अजून शिल्लक आहे. स्कोरबोर्ड 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. मागचा बॉल डॉट होता. त्याच्यानंतर परत 6 आलाय. खराब गोलंदाजी व दिशा खराब तर दशा देखील खराब होणार आहे. खूप सारे चेंडू टाकलेत अमन ऐनरकरने या ओव्हर मध्ये. परंतु पाटीलनं चांगला समाचार घेतलाय गोलंदाजचा अमन ऐनरकर यांचा. सनी कोणचा संघ खेळतोय. जे टीम ओनर आहेत मोहसिन भाई रखांगे यांच्या मालकीचा संघ आहे. यावेळेला हेलिकॉप्टर घुमवले आणि सरळ मात्र लँड सिक्सरच्या बाहेर जाऊन झाले. काय बॅटिंग आहे. सबसे कातिल हे सौरभ पाटील. त्याच्या बॅटमधून हा बॅक टू बॅक या ओव्हर मधला आपण पाहायला गेलं तर 3रा सिक्सर आलाय.
2 ओव्हरचा खेळ संपलाय. स्कोर बोर्ड 36 या आकड्यावरती एक खेळाडू बाद झालेला आहे. दोन ओव्हरचा खेळ संपला. 36 क्रमांक 3चा षटक पुन्हा एकदा अमेय पवार आलेले आहे. सागर साळवी तयार असतील. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. डॉट बॉल येतोय. सिया स्पोर्ट्स आणि त्याचबरोबर सामना सनी कोण या दोन टीम मध्ये चाललाय. आपण जर पाहायला गेलं तर जे सिया स्पोर्टचे टीम ओनर आहेत सिया जागडे आणि त्याचबरोबर राम जागडे यांच्या मालकीचा तो संघ आहे. तर दुसऱ्या बाजूला टीम ओनर मोहसिन भाई रखांगी यांच्या मालकीचा संघ असेल. पहिल्या 2 ओव्हरमध्ये तब्बल 36 रन्स आले. सौरभ पाटील यांची कमालची वादळी खेळी आपण पाहिली. आपला प्रॉपर फटका नाही आहे. कीपर मात्र वेगाने धावून येत परंतु 2 खेळाडूंच्या मधोमध चेंडू ट्रॅव्हल झालाय. चेंडूने मात्र चकमा दिलाय आणि बघता बघता या दोन्ही फलंदाजांना अगदी चिताच्या चपळाईनं मात्र 2 रन्स कंप्लीट केलेत. चांगली बॅटिंग आतापर्यंत मागच्या ओव्हर पासून पाहायला मिळाले. थोडेसे मागणे ठरणारे जे गोलंदाज आमान होते त्याच्यानंतरचा इथे या ओव्हर मध्ये कमबॅक आणावं लागेल अमेय पवार यांना. सनी कोंड या टीमचे हे देखील एक चांगले ऑलराऊंडर आहेत आणि यावेळेला लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर हवाई सफर ब्रँडेड षटकार पाहिला मिळतोय सागर साळवी यांच्या बॅटमधून. सागर साळवी आणि त्याचबरोबर सागर पाटील यांना आता दोघांनाही थांबवणं आता थोडंसं कठीण जाऊ शकेल कारण अमेय पवार सारख्या गोलंदाजांवरती आता आक्रमण करण्यासाठी सुरुवात केली सागरने देखील. अगदी सागराप्रमाणे अथांग पारी खेळताना दिसेल का खेळाडू. शॉर्ट ऑफ लाईन पूल करायचा होता आणि फेअर डिलिव्हरीचं डिसिजन या ठिकाणी अंपायरच्या माध्यमातून पाहायला मिळते. सरप्राईज केलं होतं बॉलर बॅटरला. म्हणजे मागच्या बॉलवरती जी चूक घडली होती ती लगेचच त्या चुकीची दुरुस्ती करताना आपण अमेय पवार यांना पाहिलंय. मागचा अगदी फोलन लेन्सचा होता. बॅटच्या रडार मध्ये होता. लॉंग ऑफ बॉटलच्या बाहेर पाठवलं. आता थोडासा तिकडे बाउन्सर देखील टाकला. बॅटरचा सरप्राईज केलं होतं. राऊंड द विकेट पुढचा बॉल असेल. शॉर्ट ऑफ प्लेन ऑनला ड्राईव्ह केलं. क्षेत्ररक्षक असतील. लिमिट विकेटचा खेळाडू चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत अतिशय वेगानं केवळ आणि केवळ एक सिंगल रन्स पाहायला मिळू शकेल. आणि त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर दापोलीचे मिस्टर सिद्धू पाजी म्हणजेच मिस्टर टोको गुरु तेजस पवार सर यांचं आगमन झालेलं आहे. तेजस सर तुमचं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. यापुढची मॅच असेल जिबर फायबर विरुद्ध वली वॉरियर्स. दोन्ही टीमचे जे कॅप्टन असतील आपण टॉस करण्यासाठी या मॅचच्या मध्यांतरामध्ये यायचं आहे. जिबर फायबर आणि त्याचबरोबर वली वॉरियर्स. चला 3 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. 46ला 1 सिया स्पोर्ट्स दापोली. 46 या आकड्यावरती स्कोर बोर्ड जाऊन पोहोचले. 3 ओव्हर नंतर एक खेळाडू देखील बाद झाला सिया स्पोर्ट्स दापोली टीमचा. यापुढे जी मॅच होईल जिबर फायबर आणि त्याचबरोबर वली वॉरियर्स या 2 टीम मध्ये ठेवली जाईल आणि मध्यांतरामध्ये या मॅचचा आपण तो टॉस करून घेणार आहोत.
क्रमांक क्रमांक 64 षटक या ठिकाणी आपण अय्याज ऐनरकर यांना बघतोय. सनिगोन टीमचा हा देखील एक चांगला ऑलराऊंडर आहे. समोर सौरभ पाटील जे 240च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग करतायत. अकरा बॉल मध्ये त्यांनी तब्बल 24 रन्स बनवले. सागर साळवी थोडेसे धीमे खेळत आहेत. 7 बॉल मध्ये ते 10 रन्स बनवलेत. तब्बल 46 रन स्कोर कार्ड वरती राऊंड द विकेट. यावेळेला हेलिकॉप्टर घुमवले. क्षेत्ररक्षक असू शकतील आणि यावेळेला मात्र सौरभ पाटील यांची पारी संपुष्टात आली, समाप्त झाली आहे. अय्याज ऐनरकर यांना मात्र चेंज ऑफ पेस केलं. कमी गतीचा बॉल टाकला. हेलिकॉप्टर घुमवत होते पण दुसरं मात्र कव्हरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक होता. त्यांनी कोणतीही चूक न करता कॅच पकडले. आता सरळ बाहेर जात आहेत पाटील. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतील. पुन्हा एकदा डावखिऱ्या शैलीच्या बाठरला पाठवलं गेलंय. अंकित करडे यांना बॅटिंगसाठी पाठवलंय. क्रमांक 4 वरती अंकित करडे यांना पाठवले. सौरभ पाटील डावखिऱ्या शैलीचा बॅटर बाद झाल्यानंतरला लगेचच डावखिऱ्या शैलीचा बॅटर अंकित करडे यांना पाठवलंय. अंकित करडे आहे अय्याजच्या विरोधामध्ये. यावेळेला अगदी समोरचा चेंडू होता. जी मुवमेंट आहे बॅटिंग करत असताना थोडीशी लवकर झाली. त्याच्यानंतरला चेंडू मग जो आहे तो अगदी बॅटच्या बाजूने ट्रॅव्हल झाला. जो बॅटचा फेस होता तो आधी बंद झाला. त्याच्यानंतर सरळ मात्र किपरच्या हातामध्ये बॉल ट्रॅव्हल. डॉट बॉल आला. पहिला चेंडू कमालचा टाकला या ठिकाणी बॅटर्स अंकित करडे आला. अय्याजनं आता थांबवले. 3 चेंडू टाकले. एक विकेट देखील पाहायला मिळाले. 2 बिंदी आले. क्लास बॉल टाकलाय. यॉर्कर आहे. यॉर्कर लाईनचा बॉल जोरदार अपील केली आहे. लाऊडली अपील. यावेळेला पुन्हा एकदा अगदी निर्धाव चेंडू. डॉट बॉल. बिंदी चेंडू. सागर थोडीशी चर्चा करतील कारण सागर चांगले सेट आहेत. म्हणजे त्यांनी चेंडू चांगले हँडल केलेले आहेत. आता आक्रमण तर करावं लागेल कारण जी धावसंख्या स्थिरावली 46 या आकड्यावरती. या ओव्हर मध्ये पहिल्या 4 चेंडूंमध्ये एकही रन्स नाही. परंतु एक महत्वाची विकेट देखील गेली. एका सौरभ पाटील होते. चांगले सेट होते. चांगला चेंडू दिसायला लागला होता. पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क तिथे नाहीये परंतु तिथे भन्नाट वेगाने वाईटच्या स्वरूपातले रन्स मात्र अंपायरचा इशारा असेल. एक रन्स मात्र खात्यामध्ये जोडला जाईल आणि स्कोर बोर्ड 47. 47 या आकड्यावरती स्कोर बोर्ड जाऊन पोहोचले. या ओव्हर मधला शेवटचा बॉल आहे. अय्याज ऐनरकरनं प्रभावित केले. प्रशंसा करावी लागेल या बॉलरची. सनिगोन या टीमला ज्यावेळेला जे षटक अमाननं टाकलं होतं थोडेसे ते मागणे ठरले परंतु इथे अय्याज गोलंदाजी करतायत दर्जेदार. यावेळेला चेंडू हवेमध्ये फॉलो थ्रो मध्ये जातील का? तो चेंडू नो मॅन्स लँडला जाऊन ट्रॅव्हल झालाय. 1 रन्स वेगानं कंप्लीट केला. दुसरी धाव देखील बघता बघता कंप्लीट होताना आपण पाहिले आणि षटक क्रमांक या ठिकाणी 4चा खेळ संपलेला आहे. 49 रन स्कोर बोर्ड वरती लागलेले आहेत 4 ओव्हर नंतर.
शेवटचं षटक असेल आणि 49 रन स्कोर वरती लागलेत. गोलंदाजी मार्क वरती न्यू बॉलर नेम प्लीज. साद खोत यांना गोलंदाजीसाठी पाठवले गेले. लक्ष्मणच्या थोडा बाहेरचा बॉल आहे, एक्स्ट्राज मिळतील आणि टीमचा अर्धशतक आता स्कोर वरती लागले. अंकित कडी यांना अगदी खूप वरती पाठवले. क्रमांक 4 वरती त्यांना बॅटिंग साठी पाठवले. बॅटिंग मध्ये डीप बॅटिंग मध्ये खोली होती, तरी सुद्धा अगदी आपण पाहायला गेलं तर 4 नंबर वरती करण्याची एक संधी मिळाली आहे. त्या नंबर वरती बॅटिंग कशी करतील, चांगला ड्राईव्ह केला, क्षेत्ररक्षक असू शकतील. फक्त 1 रन घेतलाय. सागरनं मात्र साफ नकार दिला. त्याला माहित आहे शेवटच्या जे काही चेंडू असतील आपल्याला खेळणं खूप गरजेचे आहेत. पहिलाच बॉल आपण साद यांचा पहिला साल गोलंदाजी सुरेख करताना ते दिसलेत. तो सागर आता धीमा गतीने खेळत होते. त्यांना आता जी गाडी आहे दुसऱ्या गिअरवरून आता मात्र कुठेतरी टॉप गिअर टाकण्याची वेळ आली आहे. ओ वॉट अ कॉट. मुदस्सर मागजनकर आता इथे मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये बाद होताना सागरनं आपण पाहिलंय. मुदस्सरनं कोणती चूक केली नाहीये. सरळ मात्र चेंडूवरती अगदी झेप टाकली आणि फलंदाजांना माघारी पाठवलंय. 51 वरती हा तिसरा मोठा धक्का बसलाय. सागर सळवी बॅक टू द पॅव्हिलियन. बॅटिंग साठी क्रमांक 5 वरती अफाक ऐनरकर यांना आता पाठवलंय. म्हणजे कबड्डीचं क्षेत्र किंवा कबड्डीचं ग्राउंड गाजवत असताना आता सरळ दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये देखील त्यांना आपण खेळताना पाहू शकाल. ज्यावेळेला ते कबड्डीच्या मैदानामध्ये असतात तेव्हा त्यांना अगदी कबड्डीचा बाहुबली या दापोलीचा बाहुबली या नावाने नक्कीच संबोधित केले जात असतं. आता ते क्रिकेटच्या आझाद मैदानामध्ये खेळतायत. एक चांगले क्रिकेटर म्हणजे कबड्डी खेळण्या अगोदर त्या आधी चांगले क्रिकेटर देखील होते आणि त्याच्यानंतर मग एक चांगलं कबड्डी त्यांना खेळताना पाहिलं. त्याच्यानंतर आता बॅटिंग करताना देखील ते दिसत आहेत. चांगला दमकम आहे मोठे स्ट्रोक खेळण्याचा. पण तो हा नानाचा मामला तिथे पाहायला मिळाला. एक्स्ट्राच मिळू शकले असते आणि येस ऍब्सोल्युटली दुसरा रन्स देखील घेतला गेला. प्रयत्न तिसऱ्याचा हा नानाचा मामला आहे. तिथे खूप सारे रन्स आपल्याला पाहायला मिळतील आणि बघता बघता तिसरा रन्स देखील कंप्लीट केलाय. त्या ठिकाणी 1 रन्स होता, त्या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर अतिरिक्त 2 रन्स खर्च त्यांनी केलेत. आ 54 54 रन स्कोर कार्ड वरती 54 रन स्कोर बोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील. अजून काही चेंडू शिल्लक आहेत. यावेळेला मोठा फटका खायचा होता पण तो बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. म्हणजे जर का हा शॉर्ट ऑफ लेन्सचा बॉल आहे तुम्हाला जर पूल करायचं पण तो बॅटर्सने मात्र नजर हटवली होती. तुम्हाला जर चेंडू खेळायचा असेल तर शेवट म्हणजे टप्प्यापर्यंत तुम्हाला नजर ठेवणं खूप गरजेचं आहे. पण तसं घडलं नाही या बॉलवरती. कारण जर फिल्डिंगची पोझिशन पाहायला गेले तर डीप फाईन लेग तैनात आहे. तडमांडला बाहेर काढले गेले. त्याचबरोबर लॉंग लेगला एक क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. त्याच्यानंतर आपण पाहायला गेलं डीप विकेट देखील असेल. यावेळेला जोरदार अपील केली गेली आहे. 1 रन घेतलाय. स्ट्राईक मात्र आता अफाक ऐनरकर आपण बघतोय. यापुढची मॅच असेल आज जिवर फायबर आणि त्याचबरोबर वली वॉरियर्स. दोन्ही टीमचे जे कॅप्टन असतील ही इनिंग संपल्यानंतर टॉस का बॉलच्या इथे आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. चला 55 रन झालेले आहेत. शेवटचा एक चेंडू शिल्लक शेवटच्या ओव्हरमध्ये येईल. 7 खोद गोलंदाजीसाठी अक्रॉस द लाईन जाऊन खेळण्याचा प्रयत्न असेल. 1 रन मात्र 50 वेगाने कंप्लीट केलाय. षटक क्रमांक या ठिकाणी 5 चा खेळ देखील संपलाय. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलोय
56-56 या आकड्यावरती. छप्पन्न रन स्कोरबोर्ड वरती लागलेले आहेत. टार्गेट मात्र 57 धावांचं या ठिकाणी पाठलाग करावा लागेल सनी कोंड या टीमला. यापुढे आपण लगेच वली वॉरियर्स आणि जिबर फायबर दोन्ही टीमचे कॅप्टन. चला आपण टॉस का बॉलच्या इथे टॉस करण्यासाठी यायचं आहे. 57 टार्गेट असेल. चला ओपनिंग बॅटर लगेचच मैदानाच्या दिशेने आपण जायचंय. सनी कोंड आपले बॅटर पाठवून द्या. चला आपण टॉस करतोय. टॉस का बॉलच्या इथे वली वॉरियर्सचे कॅप्टन आणि जिबर फायबर आपण टॉस का बॉलच्या इथे टॉस करण्यासाठी जायचंय. चला आपण टॉस झालाय का? चला ओपनिंग पेअर आलेली आहे. 57 धावांचा पाठलाग करण्यासाठी मुदस्सर वाघजरकर आणि अय्या जायनरकर. ऑफिशियल इशारा आलाय की सामन्याला होते सुरुवात.
सनिकोंड विरुद्ध सिया स्पोर्ट्सचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. श्रीराम भाऊ इदाते या एंड कडून गोलंदाज आता गोलंदाजी करताना दिसतील. राईट अप ओव्हर द विकेट. मुदस्सर बनाम रुपेश राणे हे बॅटल अगदी पाहण्यासारखं असेल. पहिला चेंडू या सेकंड इनिंग मधील सिया स्पोर्ट्सचा महत्वपूर्ण बॉल. पहिलाच बॉल आणि मुदस्सरच्या बॅट मधून चेंडू सरळ आउट ऑफ द पार्क. ब्रँडेड षटकार. आधीच तर कुठे आपण पाहायला मिळेल की दापोली मान्सून चॅम्पियन लीग 2025 सीझन 1 पर्व 1 आहे आणि कुठेतरी आपण जर पाहायला गेलात तर पहिल्याच बॉलवरती 6 रन्स मिळालेले आहेत. 57 धावांचा पाठलाग मापक असं आव्हान आपण म्हणूया पुन्हा एकदा. म्हणजे मागच्या चेंडूचा रिप्लाय स्ट्रोक आहे आणि त्याच दिशेनं मुदस्सरच्या बॅट मधून हवाई फायर. मिळतील 6 षटकार. त्याला म्हणतात मुदस्सर वाघजणकरची स्ट्रेंथ. सनिकोंड या टीमचा हा अगदी हुकमी एक काय बॅटिंग चालली. सुरुवातीच्या 2 बॉल मध्ये 2 मोठे प्रहार. रुपेश राणे यांच्यावरती आक्रमण आपण बघतोय. चांगला समाचार घेतला गेलाय. शॉट ऑफ लेंथ यावेळेला बॅटची काढा घेतली गेली. फाईनला चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक असू शकतील. तेरा रन स्कोर बोर्ड वरती आपण पाहतोय. जरा पुढचा चेंडू असेल. आता कोणता चेंडू असणार यावेळेला. अय्याज हे बडे मिया तो बडे मियाला तैनात आहेत. केवळ आणि केवळ 1 रन मिळणार आहे. सुरुवातीच्याच बॉलला आपण पाहायला गेले या ओव्हर मध्ये 20 रन स्कोर बोर्ड वरती लागलेत. पुढचा बॉल असलेले मुदस्सर ऑन स्ट्राइक आणि इथे आपण पाहायला गेलं तर लोअर फुल टॉस. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलेला आहे 20 विदाउट लॉस. 20 रन झालेले आहेत पहिल्या ओव्हर मध्ये. थोडस मागणं षटक रुपेश राणे यांचं. येणाऱ्या 24 बॉल मध्ये अजून 37 धावांची आवश्यकता आहे. बॉलिंग मार्क वरती आपण अमोलियाना पाहताय. पहिलाच बॉल वरती आता अय्याजला देखील डाऊन द ग्राउंड आहे. या चेंडूवरती देखील 6 रन्स मिळतील. षटकार आलाय. या अय्याज थांबणारा खेळाडू नाहीये. आपण गेल्या पर्वाची एक लीग पाहिली. याच दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये काय बॅटिंग केली होती. एक ऑलराऊंडर पद्धतीचा परफॉर्मन्स सादर केला होता अय्याज आईनरकरनं.
सुपर आउटस्टँडिंग. अमोल यांच्यावरती देखील ते प्रहार करतायत. गोलंदाज अमोल असतील. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल ऑन ड्राईव्ह केले क्षेत्ररक्षक आहेत. चांगली गोलंदाजी. आता चांगला कमबॅक देखील आपण पाहिलाय. 27-27 या आकड्यावरती जिंकण्यासाठी अजून 30 रन्स पाहिजेत. ओव्हर द विकेट पुढचा बॉल मुदस्तर यांच्यासाठी आहे. चांगला यॉर्कर लेन्सचा बॉल परिसरामध्ये लॉंग ऑफच्या आपण बघतोय. सौरभ पाटील त्या ठिकाणी तैनात असतील. एकच रस मिळणार आहे म्हणजे 6 आल्यानंतर पुढचे 2 चेंडू योग्य टप्प्यावरती टाकले अमोल यांनी. पुढची मॅच देखील खूप महत्वाची असणार आहे. जिबर फायबर आणि वलीम वॉरियर्स. यावेळेला चांगला रूम बनवलाय. ऑफ स्टॉपच्या खूप बाहेर शफल झाले आणि त्याच्यानंतर डीप स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ पाठवलं या चेंडूला. सीमारेषेच्या बाहेर सारं षटकार. चांगलीच बॅटिंग करतायत अय्या साईडरकर. सुरुवात मात्र मुदस्सरने केली परंतु साथीदार देखील सांगतायत की मी देखील थांबणार आहे, काढू नाहीये. ते देखील दुसऱ्या बाजूला मोठे प्रहार करताना दिसत आहेत. आउट द विकेट. आता बाजू बदलली आहे. हो यावेळेला सरळ चेंडू तुफान से टकराय आणि इथे आपण पाहायला गेलं तर सारंच मित्र षटकार आलाय. अय्याच कुठे थांबतोय. प्रत्येक बॉल वरती आक्रमण आक्रमण आणि आक्रमण हेच दिसतंय. या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवरती एक 6 आला आणि त्याच्यानंतर आपण बघतोय 4थ्या आणि 5व्या बॉलवरती 2 बॅक टू बॅक आलेत. चांगला चेंडू खेळला गेले. क्षेत्ररक्षक असतील डीपच्या दिशेनं. चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. आता स्कोरबोर्ड मात्र पुढे सरकेल. 2 ओव्हरचा खेळ संपला. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले 42 विदाउट लॉस. 42 रन स्कोरबोर्ड वरती जिंकण्यासाठी 18 बॉल मध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. वलीम वॉरियर्सच्या टीमने टॉस जिंकलेला आहे. बॉलिंगचे डिसिजन असेल. गोलंदाजी मार्क वरती श्रीराम भाऊ इदाते या एंड कडून गोलंदाजी केली जाईल. अजय वाडकर ट्रॅक वरती आहेत. समोर मुदस्सर. केवळ जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता आहे. सरीकोड या टीमला चांगला ड्राईव्ह केलाय परंतु पहिले रन ज्यावेळेला घेतला गेला मुदस्सर यांच्या माध्यमातून दुसऱ्या धावाची देखील अपेक्षा होती परंतु साफ नकार दिला अय्याजनं. कारण चांगले सेट आता हे दोन्ही फलंदाज झालेले आहेत आणि जसा जो अय्याज आहे सेट होतो तसा जो चेंडू आहे त्याला फुटबॉल सारखा दिसतो आणि त्याच्यानंतर मग तो आक्रमण करतो. चांगली गोलंदाजी आर्यन वाडकर. एक आपण पाहायला गेलं तर कमी वयाचा हा गोलंदाज आपण बघतोय. राउंड द विकेट. पुढचा चेंडू टाकला जाईल. यावेळेला लॉंग ऑन लॉंग ऑन लॉंग ऑन हवाई सफर. सारण षटकार. मुदस्सरच्या बाटमधून आणि त्याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर 50 रन स्कोरबोर्ड वरती जिंकण्यासाठी केवळ आणि केवळ 7 रन दूर असेल सरीकोडचा संघ आहे. 7 धावा अजून देखील जिंकण्यासाठी पाहिजेत. 57 धावांचं माफक असं आव्हान. मुदस्सर 7 बॉल मध्ये 21 तर अय्याज आयनरकडे मात्र 8 बॉल मध्ये 28 रन्स बनवलेत.
शॉट ऑफ लेंथ पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड. क्लासिकल स्ट्रोक आहे मुदस्सरच्या बॅट मधून. एक दर्जेदार फटका 6 रन्स मिळतील. षटकार जिंकण्यासाठी मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आहे. केवळ आणि केवळ एकच रन्स पाहिजे. जिंकण्यासाठी केवळ आणि केवळ एक रन्स पाहिजे सरी या टीमला. त्यामुळे चेंडू हवेमध्ये आहे. रन्स मात्र घेतला जाईल की कॅच पकडली जाईल. आणि इथे सुपर कॅच. एक रन्स बनवण्यासाठी नवीन फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये यावं लागणार आहे. आर्यन वाडकर खरंच सुपर कॅच पकडली आहे. फॉलो थ्रू मध्ये गेले. त्याच्यानंतर त्या चेंडूच्या खाली अगदी पोझिशन मध्ये आले आणि त्यानंतर मात्र ते कॅच पकडली. केवळ आणि केवळ एक रन्स पाहिजे सनिकोंड या टीमला जिंकण्यासाठी. बॅटिंग मध्ये डीप, बॅटिंग मध्ये कोहली आहे. बॅटिंग मध्ये डीप, बॅटिंग मध्ये कोहली आहे. सुमेश जामदार देखील येणं बाकी असतील. चांगले बॅटर्स देखील आहेत. आणि सामना मात्र इथे संपलेला आहे. सामना मात्र जिंकलाय. सनिकोंड या टीमला हा मात्र सामना जिंकलेला आहे. एक मोठा विजय सनिकोंड या टीमचा पाहायला मिळतोय. यापुढची मॅच असेल वलीम वॉरियर्स विरुद्ध जिबर फायबर. वलीम वॉरियर्स या टीमने टॉस जिंकला. बॉलिंगचं डिसिजन घेतलंय. बॅटिंग मात्र जिबर फायबर या टीमला करावी लागेल. चला या मॅच मध्ये आपण प्लेअर ऑफ द मॅच मिस्टर अय्या जायनरकर आपण ठरलेला आहात या मॅचचे प्लेअर ऑफ द मॅच. प्लीज या आपण.